की जर एखाद्या शब्दामध्ये एखादं स्पेलिंग आहे त्याच्यामध्ये ए आले आणि ए नंतर एक कॉन्सोनंट सोडून शेवटी जर ई आले तर ए चा उच्चार ए असा करावा. जसं आपल्या मराठीमध्ये एक मात्रा असते का नाही, सेम तसं करायचं. ठीक आहे. म्हणजे लक्षात घ्या की कुठल्याही अजून आणखीन एक नियम असा, ह्याच्यामध्ये एक छोटासा अजून एक नियम तयार होतो. तो असा की जेव्हा एखादं स्पेलिंग आहे तर त्या स्पेलिंगच्या शेवटी जर ई येत असेल तर तो जो काही ई आहे तो सायलेंट आहे असं समजायचं. जसं की आता इथं एक स्पेलिंग आहे बघा, BAKE. आता आपण हा नियम याला जोडून बघूयात. आता इथं काय म्हटले, एखाद्या स्पेलिंग मध्ये ए येत आहे, ए नंतर एक कॉन्सोनंट आलं, लक्ष द्या, ए नंतर एक कॉन्सोनंट आलं आणि त्या कॉन्सोनंट नंतर जर शेवटी ई आलं तर त्याचा उच्चार त्या म्हणजे स्पेलिंग मध्ये म्हणजे त्या ए चा उच्चार ए असा करायचा. जसं इथं आता हे काय आहे, ब आहे, हो की नाही. तर त्या ब ला ए या स्वरूपाने बोलवायचं. म्हणजे असं बे क बके असं नाही, फे क डी ए. आता ड ड डे ट ई नाहीच आहे, LATE याला काय म्हणणार, ल म्हणणार, बरोबर. ले ट का LA. त्यामुळं यल म्हणजे एखाद्या कॉन्सोनंट नंतर ए आलाय आणि तो ए आल्यानंतर आणखीन एक कॉन्सोनंट आहे आणि शेवटी ई आहे. अशा वेळेस ईचा उच्चार करायचा नाही आहे. मग त्यावेळी ई जो आहे तो सायलेंट आहे आणि तोच उच्चार इकडे अलीकडे ट्रान्सफर होतो आणि तो एचा उच्चार होतो. एरवी आपण बघतो की ई म्हणजे ए सारखा बोलायचा, हो की नाही. पण इथं मात्र या ठिकाणी बके फके डटे असं नाही बोलायचं. तिथं त्याचा उच्चार शेवटी नाही करायचा, त्याचा उच्चार आधीच करायचा आणि तो जो काही उच्चार आहे तो पहिल्या लेटरला लावायचा. जसं म मे क, म एक मेक, सेम केक, बेस हेट. लक्षात आलं. म्हणजे ई हा सायलेंट असतो. हा खूप महत्वाचा नियम आहे.